पूर्ण नाव राकेश धनराज चिंबळकर, मुक्काम पोस्ट घोराड, तहसील कळमेश्वर, जिल्हा नागपूर येथे मी राहत आहोत. जन्म 28/8/96 माझा जन्म आहे. शिक्षण 12वी प्लस आयडिया. उंची माझी उंची आहे 5 फूट 8 इंच. आपला पत्ता सांगा पूर्ण. मुक्काम पोस्ट घोराड, तहसील कळमेश्वर, जिल्हा नागपूर. दूरध्वनी क्रमांक 7387424030. आपलं मामकूळ श्री विष्णूजी वांढरे, पुनर्वसन खापरी, नागपूर. आपल्यासोबत कोण आला? माझे मोठे भाऊ. आपला परिचय द्या. माझं पूर्ण नाव शंकर धनराज खडकर, मी यांचा मोठा भाऊ. परिचय द्या म्हटलं. मी यांचा मोठा भाऊ. मोठा भाऊ. उपवराचे नाव आहे राकेश धनराजजी खडकर. जन्म आहे 28/8/1996. जन्मगाव मुक्काम पोस्ट घोराड. शिक्षण आहे 12वी ITI. वडील धनराजजी खडकर, मुक्काम पोस्ट घोराड, तहसील कळमेश्वर, जिल्हा नागपूर. मोबाईल नंबर आहे 9522441574. मामकूळ आहे श्री विष्णूजी सीसारामजी वांढरे, खरबी, नागपूर. आपल्या काही होणाऱ्या समोरच्या म्हणजे जीवनाच्या माहितीविषयी आपण आपली माहिती दिली. धन्यवाद दादा. आणि समोरच्या आयुष्यासाठी आमचा मंच आपल्यासाठी स्वागत करीत आहे. धन्यवाद. आपल्या काही अपेक्षा? तुमचा व्यवसाय? माझा व्यवसाय कार्पेंटर प्लस सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिसेस. इथे मी सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तसेच माझं पोल्ट्री व्यवसाय आणि शेळीपालन या व्यवसायामध्ये काम चालू आहे. यांचा संपर्क आहे नंबर 9527441574. दुसरा आहे 7057616011. धन्यवाद दादा. उपवराचे नाव आहे राकेश धनराजजी खडकर. ठीक आहे, धन्यवाद. पूर्ण नाव राकेश धनराजजी खडकर. यानंतर यांचा बूथ नंबर आहे 54. शुभम मारुतरावजी वांढरे. उपवर आहे शुभम मारुतराव वांढरे. पूर्ण नाव सांगा. माझं नाव शुभम मारुतराव वांढरे. जन्म जन्म 20/1/1996. जन्मगाव चिंचवंडर. शिक्षण काय? BA झालेला आणि ITI. तुमचा व्यवसाय? ST बँक कुशल शाखेत UP गॅप पदावर. वडिलांचं नाव? माझं पूर्ण नाव मारुती रत्नी वांढरे. म्हणजे मी तसा प्रॉपर पोहणा मुकापूर म्हणून माझं गाव आहे. परंतु 96पासून मी लेर वर्षात या ठिकाणी राहत आहोत. कारण नोकरीनिमित्त तिकडे जाण्यात आलं, त्याच्यामुळे माझं तिकडेच वास्तव्य आहे. तुमचा पत्ता काय? माझ्या मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे. ठीक आहे, धन्यवाद. ॲड्रेस माझा हो. मी मुक्काम पोस्ट नेर, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. ठीक. एक मिनिट दादा. कोणाकडे शेती असेल तर सांगा, कारण की कोणत्याही उपवधूची इच्छा असते की नोकरी असावी आणि त्याच्याकडे काहीतरी शेती पण असावी. असेल तर तुम्ही या मंचावर कृपया त्या व्यवसायामध्ये ॲड करू शकता आणि सांगू पण शकता. आपल्याकडे शेती. धन्यवाद दादा. खूप खूप शुभेच्छा. एक IT कंपनीमध्ये काम करतो. त्या कंपनीचं नाव आहे परमिशन. एक्सपिरियन्स आहे काही? किती इयर? मला टोटल 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये. इथे उपवर आहे कौस्तुभ विलास झाडे. यांचा जन्म आहे 21 सप्टेंबर 1997. यांचं जन्मगाव आहे भंडारा. शिक्षण आहे BE कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ॲज अ टेक्निशियन.
सिनियर टेक्निकल कन्सल्टंट. ॲज अ सिनियर टेक्निकल कन्सल्टंट म्हणून कार्य करतो. आणि 6 वर्ष. हो, 6 वर्ष. यांचा एक्सपिरियन्स आहे 6 इयर. यांचा पत्ता आहे सुभेदार लेआउट नागपूर. यांचा मोबाईल नंबर आहे 9225922680 आणि यांचं मामपूड आहे शंकर मानुसमरे. ठीक आहे. बरोबर. मुलगी क्वालिफाईड हवी का? हो, म्हणजे अपेक्षा म्हणजे नोकरी असावी आणि आय टी फील्डमध्ये असेल तर फारच छान, कारण मी पण आय टी फील्डमध्येच आहे. आणि नोकरी जी आहे ती नागपूरला असेल तर, कारण माझा पण जॉब जो आहे तो नागपूरला असेल तर त्या कारण मी त्या लोकेशनची बघतो. धन्यवाद. तर इथे कौस्तुभ आहे. यांची अपेक्षा आहे की यांना आय टी फील्डमधली मुलगी हवी बेसिकली. तर जे कोणी उपवधू असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही, इच्छा असेल तर. वडिलांचा पत्ता परिचय. सोबत माझे बाबा आले आहेत. त्यांचं नाव आहे श्री विलास बाळकृष्ण झाडे. मी विलास बाळकृष्ण झाडे, नागपूर इरिगेशन डिपार्टमेंटमधून ॲज ए ज्युनियर इंजिनियर म्हणून रिटायर्ड झालेलो आहे. हा माझा मुलगा कौस्तुभ झाडे. आमचं राहणं आहे शारदा चौक, जुना सुभेदार लेआउट नागपूर. ज्यांनाही तो कोणाला संबंध साकारला असेल त्यांनी खाली दिलेला मोबाईल नंबर 9225922680. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 7887706240. धन्यवाद. धन्यवाद दादा. थँक्यू. तर धन्यवाद कौस्तुभ. थँक्यू. ठीक आहे. इथे आलेल्या सर्व उपवर व उपवधू यांचे सहर्ष स्वागत आहे. या मंचावर जे उपस्थित उपवर किंवा उपवधू आहे येणारे, त्यांना या मंचाकडून खूप खूप शुभेच्छा आणि समोर वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. यानंतर धनंजय नंदकिशोरजी अंड्रस्कर. त्यानंतर निखिल पुल्लिकराजी दुलतकर, पवन कल्याणजी कायरकर, करण अनिलजी कायरकर यांनी तयार व्हायचं आहे. आपलं पूर्ण नाव, धनंजय नंदकिशोर अंड्रस्कर, जन्म, 27/4/94, जन्मगाव, जन्मगाव घुगुस, उंची, पासपोर्ट 3 इंच, शिक्षण, 12वी पास, ITI, व्यवसाय, इलेक्ट्रिशियन ठेकेदारी. वडील काय करतात? वडील नाही, फर्निचर करतो. आपला पत्ता सांगा. पत्ता माझा गुरुनगर चंद्रभाऊच्या मंदिराच्या मागे वणी. मोबाईल नंबर 9168116365. मामपूर. मामकोट घुगुस, माणूसमार. उपवराचे नाव आहे धनंजय नंदकिशोर अंड्रस्कर. जन्म आहे 27/4/1994. जन्मगाव आहे घुगुस. शिक्षण 12वी, ITI इलेक्ट्रिशियन. वडील नंदकिशोर कृष्णाजी अंड्रस्कर. पत्ता आहे गुरुनगर जगन्नाथ मंदिरच्या मागे वणी, जिल्हा यवतमाळ. मोबाईल नंबर आहे 88-741-753. मामकुळ आहे. मामकुळ पूर्ण नाव सांगा. मामकुळ. तुमच्या मामाचे पूर्ण नाव? मोतीराम मानुसमारे, घुगुस. आपल्यासोबत कोण आलाय? माझ्यासोबत माझे भाऊजी आलेले आहे. माहीत द्या त्यांच्याकडे. आपला पूर्ण परिचय द्या. नमस्कार, मी अतुल प्रल्हादराव शिल्पे, राहणार यवतमाळ. हा माझा शाळा आहे. हा वडीला गुरुनगर इथे राहतो. तो इलेक्ट्रिशियनचे काम करतो. शिक्षण त्याचं 12वी झालेलं आहे. कोणाला त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तो माझ्याशी साधू शकता. माझा नंबर आहे 8888741753. अजून थोडक्यात सांगतो. मूर्ती लहान कीर्ती महान ज्याला म्हणतात, असं त्यांचं नेतृत्व खूप महान आहे. कारण मी आता त्याला लहान, त्याचे वडील नाही आहे समजा, त्यांना 4-5 वर्ष झाले निधन झालं आहे. आणि मी त्याला पाहत असताना म्हणजे शून्यातून जो विश्व निर्माण करते असं त्यानं कार्य केलेलं आहे. आता 1 वर्षात त्याने 27 लाखाचं घर घेतलं
दोघं भाऊ आहे, आई आहे. आणि आपण सगळे म्हणतो तर शिक्षण पाहिजे हो पाहिजे शिक्षण, पण त्याबरोबर आपण जो 12वी हा फक्त 12वी शिकलेला आहे, कारण त्याला वडील नाही आहे. लहानपणापासून खूप संघर्ष केलेला आहे आणि तो आज चांगल्या स्थितीमध्ये चांगला व्यवसाय करत आहे. ITIचा ऑनलाईन इलेक्ट्रिशियन म्हणजे घरगुती जो इलेक्ट्रिशियन कामं करतात त्याचं. आणि आपण म्हणतो 12वीपर्यंत त्याने करून दाखवलेलं आहे, याचा मला त्याचाच खूप अभिमान आहे. थँक्यू. धन्यवाद दादा. यांचा दूरध्वनी क्रमांक आहे 88 88 741 753. नाव आहे उपवराचे धनंजय नंदकिशोर _ आपली अशी आपण माहिती दिली. खूप धन्यवाद दादा. एवढी जीवनातली माहिती कोणी सांगत नाही, सगळे लपवण्याचा प्रयत्न करतात. मला तरी असं वाटतं की सगळे शिक्षण झालं म्हणजे माणूस स्वावलंबी स्वतंत्र म्हणजे जे काही मत असतं असं होत नाही. माणूस म्हणजे कोणताही उपवर स्वकमाईदार असणारा मुलगा हवा, पण हे आजकालच्या पिढींना पटत नाही. मला तरी असं वाटतं की सगळ्या उपवधूंनी जो मुलगा स्वकमाई स्वतःच्या पायावर उभा असणारा याला प्रथम प्राधान्य द्यावं. माझ्या हे पालकांना अजून आग्रह विनंती आहे, आपण सगळं पाहतो, पण सगळं पाहिल्यानंतर मी मुलं पुण्यात राहतात, बाकी ठिकाणी परदेशात किंवा इकडे तिकडे कोणत्या स्टेटमध्ये राहतात, पण आपण फक्त पाहतो. नंतर 3-4 महिन्यात 1 वर्ष आपलं कळून चुकते नाही, आपण खरंखर चूक केली. म्हणून म्हणतो तुम्ही होतकरी मुलगा पहा, संघर्ष करणारा प्रगती पहा, तरच तुम्ही त्या मुलांना मुलगी द्या. 12वी शिक्षण हे शिक्षणाकडे पाहू नका, त्याच्या प्रगतीकडे पाहू. एवढंच माझं थोडक्यात सांगणं आहे. थँक्यू. धन्यवाद दादा. आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यांचा मोबाईल नंबर आहे 88 88 741 753. धनंजय नंदकिशोर _ बुक नंबर आहे 329. धन्यवाद दादा. धन्यवाद. यानंतर इथे धनंजय _ यांनी आपला परिचय दिला आहे. धन्यवाद धनंजय. तर इथे सांगितलं यांच्या पालकांनी की मूर्ती लहान पण कीर्ती मूर्ती महान पण कीर्ती लहान असं काहीतरी मूर्ती लहान पण कीर्ती महान. जे काही असते ते स्वभावावर असते माणसांच्या, आणि त्याच्यातला गुण हा आपल्याला ओळखायला हवा. कारण सगळ्यांचीच क्वालिटी ही सारखी नसते, सगळ्यांचाच गुण हा सारखा नसते. त्यांच्यामध्ये काही नेतृत्व असतात ते दाखवत नसते, आणि जे एक्सप्रेशन आहे किंवा चेहरा आहे हे सगळं शो करत नसते. त्याच्यामुळे खरंच काही लोकांमध्ये असते ते गुण. तर इथे उपवधू येणारे जे कोणी आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा, आणि समोर वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. स्वागत. माननीय सौ श्रद्धाताई समीरभाई गोनावार, सामाजिक कार्यकर्ता हिंगणघाट, तसेच सौ डॉक्टर नयनाताई तुळसकर, नगर परिषद अध्यक्ष हिंगणघाट, तसेच सौ अनिताताई मावळे, नगरसेविका हिंगणघाट यांचं इथे आगमन झालं आहे. दुरदकर, तुमचा पूर्ण नाव सांगा. संपूर्ण हॅलो, उभी राहा. माझं नाव निखिल पुंडलिक दुरदकर. जन्म काय आहे? 15/6/1996. जन्मगाव? जन्मगाव माझं मोरगाव पुणे आहे. उंची काय आहे तुमची? उंची 5 फूट 7 इंच. शिक्षण? शिक्षण माझं BA झालं आहे. पूर्ण पत्ता सांगा. मुक्काम मोही, पोस्ट हेमी, तहसील सेलू, जिल्हा वर्धा. तुमचं मामूल काय आहे? माझा मावळमुकुल तुळशीदास राखुंडे, पुरगाव. व्यवसाय काय करता? माझा व्यवसाय मिनी ट्रान्सपोर्ट आहे, ऑनलाईन बिझनेस प्लस शेती. मोबाईल नंबर? 83 79 94 75 32. तुमच्यासोबत कोण उपस्थित आहे? माझे काका. ठीक आहे, त्यांचा परिचय? मी मुलाचे काका अंबादास बालाजी दुरदकर, वर्धा. त्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांनी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9923928248. इथे उपवर आहे निखिल पुंडलिकराव दुरदकर. यांचा जन्म आहे 15/6/1996. यांचा बुक क्रमांक आहे 236. यांचं जन्मगाव आहे मोही. शिक्षण आहे BA. वडिलांचे नाव आहे पुंडलिक बालाजी दुरदकर. यांचा
यांचा पूर्ण पत्ता आहे मुक्काम मोही, दूरध्वनी क्रमांक आहे 8379977532. यांचं मामकुड आहे तुळशीदास राकुंडे पुलगाव. मुलगी काही अपेक्षा? माझी अपेक्षा एवढीच आहे, मुलगी सर्वसाधारण पाहिजे. सर्वसाधारण चालेल. मेरी 4 एकर शेती आहे माझी. ठीक आहे. यांना सर्वसाधारण मुलगी हवी. ज्यांना संपर्क साधायचा असेल त्यांनी या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता. 8698380121. यांचा बुक क्रमांक आहे 214. तर या नंबरवर संपर्क साधू शकता. धन्यवाद. धन्यवाद निखिल. सुतार समाज बांधवांना विनंती करतो, माझं महासंघात येण्यापूर्वी मी सांगितलं किंवा मी काल माझ्या 2 शब्द जे मी काल 2 शब्द बोललो त्या सांगितलं होतं की ज्या लोकांना विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे नाही आहे, ॲडमिशन घेऊ शकत नाही, त्यांना महासंघाने मदत करायची आहे, आपल्या समाजाने मदत करायची आहे. हे माझं या 3 वर्षात काम राहणार आहे. तसंच आरोग्यासाठी पण मी वेगळ्या निधी काढून, विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या निधी काढून त्यांना कशी मदत करता येईल याबाबतचे नियोजन करणार आहे. त्याकरता मी काल समाज बांधवांना आवाहन केलं होतं की याकरता आपण आशीर्वाद द्यावा, जेणेकरून हे काम माझ्या हातानं पूर्ण होईल. तत्पूर्वी आज माझ्याकडे एक व्यक्ती आली आहे आपल्या समाजाची, विजय नामदेवराव शास्त्रकार ब्रह्मपुरी. ते अखिल भारतीय सुतार समाज मंडळ ब्रह्मपुरीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी काल ऐकलं असेल किंवा यादी आधी म्हटलं असेल तर त्यांच्या गाव ब्रह्मपुरीमध्ये एक 6 वर्षाची बालिका आहे. त्या बालिकेला तिच्या गुप्तांगावरती एवढा आधार झाला आहे की तिला ते दुरुस्त होते की नाही होते, त्याकरता ते 12 महिने तिला दवाखान्यात ठेवायचं आहे. आणि तिचे वडील सुतार काम करतात, पैसा नाही आहे. त्यामुळे आपल्या समाज बांधवांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या या मुलीकरता, आपल्या या लहानशा मुलीकरता, आपल्या या लहानशा चिमुरगीकरता सगळ्यांनी मदतीचा हात द्यावा. आम्ही समोर एक त्या मधल्या गेटवर पेटी ठेवलेली आहे. त्या पेटीमध्ये गुलाबी कलरची पेटी आहे. त्यात दिले आहे सहायता निधी म्हणून. आपल्या यथाशक्तीने आपल्याला जेवढे जाईल तेवढे पैसे त्यात टाकावे, जेणेकरून आज इथे संध्याकाळी जेवढे पैसे जमा होईल तेवढे पैसे या विजयरावच्या हाताने पाठवता येईल. आणि परत त्यांना मी आश्वासन दिलं आहे की परत त्यांना मदत करीन म्हणून परत एकदा मी या चिमुकलीकरता, या बालिकाकरता, आपल्या या मुलीकरता प्रत्येकाने काही ना थोडे करून मदत करावी असे मी सगळ्यांना कळकळची विनंती करतो आणि हात जोडतो. बॉर्डर प्लान भी है, वो भी तेलंगाना हैदराबाद में है. ऊंची काय है? हाइट क्या है आपकी? 5'11". आपके जो पेरेंट्स है पापा, उनका इंट्रोडक्शन देने के लिए बोलो. माझे नाव आहे आणि वडिलांचे नाव आहे मोतीराम खैरकर. मी तेलंगणा स्टेट पोलीसमध्ये कार्यरत आहो आणि माझ्या प्रॉपर आता कागदनगर आहो. तर माझी नोकरीची नारायणगाव टाउन पोलीस स्टेशनमध्ये आहे. 2 माझे मुलं आहेत, एक 26 एक 25 वर्षाचे आहे. ते दोघांच्या लग्नात आहे. कोणी माझ्या संपर्क करायचा आहे तो माझा नंबर आहे 8106151420. आणि माझ्याकडे ते आमचे मामाजी आहे.
हे जे आता ज्यांनी परिचय दिला आहे ते कायरकर हे दोन्ही माझे भाचे आहे आणि या मुलाचे वडील PSI म्हणून कागदपत्राला आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यालयात आहे आणि या मुलाची संपर्क जर साधायचा असेल तर माझ्याशी साधू शकता. माझं नाव आहे महादेव गणपतराव वांडे. मी पडवली येत असतो आणि माझा मोबाईल नंबर आहे 9422137849. धन्यवाद. धन्यवाद पवन आणि करण. इथे 2 उपवर आहे, पवन कल्याण कायरकर आणि करण अनिल कायरकर. 2 भाऊ आहे. यांचा पवन कल्याण कायरकरचा जन्म आहे 20/6/99. यांचं शिक्षण आहे BTech कम्प्युटर सायन्स. यांचा मोबाईल नंबर आहे 7659989336. मामपूड आहे अजय डाकोरे चंद्रपूर आणि प्रॉपर आहे कागजनगर शिरपूर तेलंगणा स्टेट. नेक्स्ट आहे करण कायरकर. यांचा जन्म आहे 22/9/2000. यांचं जन्मगाव पण कागजनगर आहे आणि यांचं शिक्षण आहे हॉटेल मॅनेजमेंट. यांचा जो बिझनेस आहे तो ओव्हन आहे. वडील आहे अनिल कुमार कायरकर. दूरध्वनी क्रमांक आहे 6303879877 आणि मामपूड आहे अजय डाकोरे. हे 2 भाऊ आहे. यांचं मामपूड एकच आहे अजय डाकोरे चंद्रपूर. सर्वसाधारण मुलगी हवी आहे अपेक्षा. आणि दुसरा जो आहे करण अनिल कायरकर. यांचं स्वतःचा बिझनेस आहे. यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. तर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर मोबाईल नंबरवर कॉल करू शकता 6303879877. यांचा बुक क्रमांक आहे. ठीक आहे. धन्यवाद करण. धन्यवाद पवन. मी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9975996772. आपलं मामपूड सांगा. माझा मामपूड कृष्णाची शास्त्रकर उपरवाई. उपवराचे नाव आहे सुनील केशव गानार. जन्म केशव पांडुरंगजी गाणं. केशव गानार. यांचा पत्ता आहे सिंधी कळमेश्वर. दूरध्वनी क्रमांक 9975996722. मामपूड आहे शास्त्रकर, कृष्णाजी शास्त्रकर. धन्यवाद दादा. आपल्यासोबत कोण आला आहे? माझ्यासोबत माझे मोठे भाऊ. परिचय द्या. माझं नाव गौरव शामराव गाणार आहे. हा माझा भाऊ आहे. सुनील केशव गाणार यांच्याकडे शेती आहे जोडधंदा म्हणून आणि नोकरीसुद्धा करतात आणि त्यांचं नुकताच घराचं बांधकाम कळमेश्वर इथं सुद्धा सुरू होत आहे. धन्यवाद दादा. यांचा संपर्क नंबर आहे 9975996722. बुक क्रमांक तुमचा. धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाला सदिच्छा भेट आपले विभागातील लाडके आमदार समीर भाऊ कुनावर यांच्या सौभाग्यवती आणि या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ श्रद्धाताई कुनावर आपल्या इथे उपस्थित झालेले आहे. सोबतच अनिताताई मावळे नगरसेविका हिंगणघाट यासुद्धा आपल्या इथे उपस्थित झाल्या आहेत. लाजूरकर यांना विनंती करतो की त्यांनी श्रद्धाताई कुनावर यांचे स्वागत करावं. सोबतच दुर्गाताई लाजूरकर हे स्वागत करतील.
यानंतर आपल्या इथे उपस्थित सौ अनिताताई मावळे नगरसेविका हिंगणघाट यांच्या स्वागताकरता मी सौ सीमाताई भांडारकर यांना आमंत्रित करतो. नमस्कार. विश्वकर्मा यांना नमस्कार करते. खरोखरच विश्वकर्मा म्हणजे आपल्या सृष्टीचा जो निर्माता आहे. सृष्टी तर बनवली ब्रह्मदेवाने, त्याच्यानंतर चला जे आर्किटेक्ट करायचं काम केलं ते आहे विश्वकर्मा. आणि अशा या विश्वकर्मांच्या कुळाचे आपण सगळे आहात याचा खरोखर सगळा अभिमान आहे. आदरणीय मंचावर उपस्थित माननीय सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, मी सर्वांना नमस्कार करते. आज समीरजी अधिवेशन नसल्यामुळे मुंबईला निघाले, त्यामुळे तुमच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या वतीने मी इथे आली आहे आणि खरोखरच आज एवढा भव्य दिव्य तुमचा कार्यक्रम बघून आणि आयोजन बघून खूप समाधान वाटलं. आज वेळेच्या अभावी आपल्या सगळ्यांना प्रत्येकाच्या गावापर्यंत घरापर्यंत जायला वेळ नसतो. त्यामुळे अशा कार्यक्रमाचे किंवा समाजाच्या याच्यासाठी हे काम करण्याची खरोखरच अत्यंत गरज आहे. आणि या निमित्ताने आपण सर्व समाज एकत्र येतो आणि एकत्र येऊन आपली सगळ्यांची ओळख पण होते आणि मुलांचे लग्न जे जमवायचं आहे त्यामध्ये आपली मुलं जे व्यवहारात म्हणजे व्यवसायाने असतात, काही नोकरीला असतात आणि त्यांना वेळ पण नसतो, सुट्ट्या पण नसतात आणि त्यामुळे आपण फार मुलं मुली बघण्यासाठी जाऊ शकत नाही. तर असे जे आयोजन असतं, या आयोजनामध्ये आपल्याला भरपूर मुलं बघायला मिळतात, ओळखी होते आणि आपलं काम सोपं होते. त्यामुळे आजच्या युगाच्या मानाने हे करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि खरोखरच एवढं मोठं आयोजन करत असताना जे आयोजक आहे त्यांनी हा विचार केला असेल की प्रत्येकाला आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतं आणि समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. हा जो उद्देश असतो या भावातूनच हा एवढं मोठं आयोजन आज इथे झालेलं दिसतं. आणि खरोखर हे एवढं आयोजन करत असताना त्यांचे महिने त्यांनी जी मेहनत केली असेल सगळे आयोजन करायसाठी, तर त्यांचं खरोखरच कौतुक आहे. आणि समाजकार्य करत असताना माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या मनीषाताई भांडकर ज्या आहे त्या समाजकार्य तर करतातच समाजासाठी, पण समाजाच्या बाहेर जाऊन इतर समाजासाठी पण त्या काम करतात. त्यामुळे त्या राजकारणात जेव्हा आमच्या इलेक्शनमध्ये वगैरे त्यांची भरपूर मदत असते आणि त्यांचा माझा असा परिचय होता, त्यामुळे त्यांचा खूप आग्रह होता आज इथे यावं, म्हणून मग मी इथे उपस्थित झाली आहे. खरोखरच इतकं सुंदर आयोजन आहे. इथे उपस्थित असलेल्या वधू आणि वर या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि आईवडिलांना पण शुभेच्छा देते. खरोखरच महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे आज सगळं काही आपल्याजवळ आहे, पण आज जर प्रत्येक समाजामध्ये कमी आहे ती संस्काराची आहे. आज मुलं असो मुली असो असं वाटतं की कुठेतरी संस्कार आपले कमी पडत आहे का, की मुलांचं डायव्होर्स होण्याचं प्रमाण, लव्ह मॅरेज होण्याचं प्रमाण, समाजाच्या बाहेर जाऊन जे लग्न होतात किंवा ते लग्न निभत नाही, हे सगळं जे प्रमाण वाढलं आहे त्या प्रत्येक समाजातच वाढलं आहे. कुठल्या एका पर्टिक्युलर समाजासाठी मी बोलत नाही. पण अशा वेळेस आपल्याला असं वाटतं की हे का बरं होत आहे आणि त्याचा त्रास सगळ्यांनाच होतो. आईवडिलांना होतो, मुलामुलींना होतो, मुलीकडच्यांना पण होतो आणि मुलाकडच्यांना पण होतो. त्यामुळे एक आईवडिलांची जबाबदारी आहे असं मला वाटते की आपल्या मुलांना आपण संस्कार कसे दिले पाहिजे आणि त्याची आज अत्यंत गरज आहे. त्यामुळे सगळ्या आईवडिलांनी माझ्यासहित सगळ्यांनी त्याकडे पण आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आणि आपला जो समाज आहे, आपल्या जो कुळाचार आहे
किंवा आपले जे संस्कार आहे ते पुढच्या पिढीपर्यंत कसे जातील आणि तो कसं टिकून ठेवता येईल याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि यावर फोकस करूनच आपला समाज उच्च शिक्षित आहे, व्यावसायिक आहे. आजकाल मुलींना वाटते मेट्रो सिटी भेटली पाहिजे आणि सगळे जण श्रीमंतच घर पाहिजे, पण असं नसतं. प्रत्येक मुलगा हा कर्तृत्ववान शोधावा आणि तो कर्तृत्ववान असेल, शेती करणारा असेल किंवा जॉब करणारा असेल, दोन्ही असेल तरी तो अगदी चांगलंच असतं. त्यामुळे हा एकच विचार कुठलाही ठेवून मुलींनी मुलगा शोधू नये आणि मुलीचं नुसतं सौंदर्य न पाहता तिचं शिक्षण, तिच्यामधले गुण आणि तिच्या कुळ हे सगळं पाहून मुलांनी पण मुलीला स्वीकारावं. असं सगळं करत असताना एवढा मोठा आयोजन हे फार मोठ्या प्रमाणात सक्सेस व्हावं, भरपूर लग्न जमावे, सगळ्यांचा वेळ सार्थकी लावावा असंच मी अशा शुभेच्छा देते आणि खरोखरच कौतुक करते सगळ्या समाजाचं आणि माझ्या शब्दाला विराम देते. माझ्याकडून काही बोलण्यात कमी जास्त झालं असेल तर मला क्षमा असावी. धन्यवाद.